जय श्री माताजी. आज आम्ही सासवडमध्ये पब्लिक प्रोग्रामसाठी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी सोपानदेव महाराजांची समाधी आहे. त्या ठिकाणी अनेक भक्त दर्शनाला येतात ते आणि सहयोगाच्या प्रचार प्रसाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. श्री माताजी असं समजलं इथून संदीप कराडे यांच्याकडून की श्री माताजी स्वतः या मंदिरात येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी अत्यंत खंत व्यक्त केली आहे की माझ्या या चारी मुलांना खूप छळल्या गेलेलं आहे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते अश्रू हे त्या समाधीवर पडलेले आहेत. म्हणजे त्यामुळे ही समाधी पावन झालेली आहे, जागृत झालेली आहे. तसंच असाही एक अनुभव सांगण्यात आला की इथे एक कोणीतरी भक्त हे त्यांचे डोळे गेले होते, तर श्री माताजींनी त्यांची बॅक आज्ञा क्लिअर करून केली तर त्यांना दिसायला लागलं. हे दोन इथे जिथे आमचा कार्यक्रम चालू आहे त्याचे अनुभव आहेत. सहयोग तर तसा व्यक्तिगत अनुभव आम्हाला सर्व सहयोगांचे भरपूरच आहेत. प्रत्येकाला काही काही अनुभव आलेले आहेत म्हणूनच सहयोगात जमलेले आहोत. परंतु हे अनुभव स्वतः जगण्यापेक्षा कोणाबरोबर तरी शेअर केले तर त्याचा आनंद हा द्विगुणित होतो हे माहिती असल्यामुळेच की हा अनुभव शेअर करावे असं प्रशांतनी म्हटल्यामुळे थोडेसे दोन शब्द आपल्यासाठी खरं म्हणजे काय अनुभव इतके आहेत की त्याची जमवाजमव करणं पण कठीण आहे. तरी देखील सुरुवातीचे अनुभव श्री माताजी भरपूरच देतात आपल्याला सहयोगात आल्यानंतर. आणि माझ्या बाबतीमध्ये तर तब्येतीपासून ते माझ्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा श्री माताजींनी मला भरपूर अनुभव दिलेले आहे. सहयोगाचा पाया जसं आपण म्हणतो की ही प्रेमशक्ती आहे आणि क्षमेची शक्ती आहे. आणि प्रेमशक्ती कशी वर्कआउट होते याचं एक अनेक सुंदर उदाहरणं मला माझ्या आयुष्यामध्ये श्री माताजींनी माझ्या कार्यक्षेत्रातून मिळवून दिलेली आहेत. बरेचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीचा आपण म्हणजे खूप असा राग करतो की हे मला आवडत नाही किंवा याच्याशी मला बोलायचं नाही. परंतु सहयोगात आल्यानंतर त्या व्यक्तीचं हृदय परिवर्तन म्हणजे सहयोगाचं हृदय परिवर्तन तर होतंच, पण त्या व्यक्तीचं पण हृदय परिवर्तन होतं. याचा एक अत्यंत सुंदर अनुभव मला थोडक्यात सांगायचा आहे. तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्कॅम घोटाळा झाला होता तेलगीचा. तर त्यावेळेस माझ्याकडे ते मॅटर आलं. तर त्यावेळेस मी श्री माताजींना प्रार्थना केली की श्री माताजी हे जर योग्य असेल माझ्यासाठी तरच आपण मला द्या, नाहीतर हे मॅटर मला नको. कारण की भरपूरच सेन्सिटिव्ह मॅटर होतं, पॉलिटिकल किंवा जे काही मंत्री वगैरे भरपूर लोक होते, पोलीसवाले होते. परंतु ते श्री माताजींनी दिलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रोग्रेस होत चालला त्या केसचा तर त्यावेळेस एकदा एक हिअरिंग घेत असताना आरोपी 70 आरोपी असतील. त्यामुळे हिअरिंग हे कोर्टाच्या हॉलमध्ये शक्य नव्हतं, म्हणून मोठा अशोका हॉल म्हणून पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टात आहे, तिथे हे हिअरिंग घेण्यात आलं. तिथे CBIचे वगैरे लोक होते आणि सगळे हे आरोपी पण होते. आणि जेलमधून जे आरोपी आणले जातात पोलीसवाल्यांकडून, तर त्यांना दुपारी साधारण 2:30-3ला आणलं गेलं म्हणजे कोर्टासमोर. तर जसं डायसर बसल्या बसल्या माझ्या तोंडातून पहिला प्रश्न निघाला. जेलरला विचारलं की या लोकांना, जेलर नाही तिथले जे बंदोबस्तचे पोलीस होते त्यांना, की यांना जीव घालून आणलं की नाही. आता वास्तविक पाहता जजचा आणि जीव घालून आणलं की नाही याचा काही अर्थार्थी संबंध नव्हता. पण हेच प्रेमशक्ती आहे की जे श्री माताजींनी असं स्पॉन्टेनियसली विचारायला मला एक हे दिली, म्हणजे इच्छा दिली. आणि मी जसं असं विचारलं की जेवण करून आले की नाही, तर ते लोकांनी ते सगळेजण म्हणजे म्हटले नाही मॅडम आम्हाला उपाशी आणलं, नाही मॅडम आम्हाला उपाशी आणलं. मग मी त्याच्यानंतर लगेच तिथले जे इन्चार्ज होते PI वगैरे त्यांना बोलवलं आणि त्यांना रागवलं आणि त्यांना म्हटलं पहिले या लोकांना जेव घाला आणि नंतरच तुम्ही माझ्यासमोर हजर करा, तोपर्यंत कोर्ट ॲडजर्न. आणि ते लोक इतके खुश झाले की अगदी घळाघळा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मग त्यांनी सगळ्यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली, जेवणं वगैरे त्यांचे करून मग माझ्यासमोर हजर केलं.
बट दॅट वॉज द पॉईंट, टर्निंग पॉईंट, दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रेमशक्ती कशी वर्कआउट होते. एक साधं विचारणं की तुम्ही जेवून आलात की नाही, या विचारण्याने त्या आरोपींच्या हृदयामध्ये माझ्याबद्दलचा जो आदर भाव निर्माण झाला, तो ते म्हणजे ब्लाइंडली माझ्यावर विश्वास ठेवायला तयार झाले की आप जो भी सजा दोगे हमको मंजूर आहे. म्हणजे हा जो आत्मविश्वास आहे हा श्री माताजींनी करवला हा. आणि मग जसजशी प्रोसिडिंग पुढे झाली मग त्यांनी आम्हाला म्हटलं की बाबा आम्हाला गुन्हा कबूल करायचा आहे मॅडमसमोरच. तर इन द मीन टाईम बऱ्याच प्रोसिडिंगमध्ये डेव्हलपमेंट झाल्या, CDs ऐकणं वगैरे, त्यांची नार्को टेस्टचं वगैरे सगळ्याच बऱ्याच गोष्टी होते. पॉलिटिकल मोठे मोठे लीडर्स होते, ते इन्व्हॉल्व होते. माझी बदली झाली, म्हणजे ड्यूच होते मी बदलीला तशी. पण या लोकांनी काय केलं की मध्ये बऱ्याच घटना झाल्या, पण शॉर्टमध्ये सांगते. मग या लोकांनी काय केलं, आरोपींनी उपोषण सुरू केलं की आम्हाला यात जज पाहिजे म्हणून. आता हे दिस हॅपन फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री की बाबा असं कोणी म्हणणं आरोपींनी की यात जज पाहिजे. आता जज याच पाहिजे म्हणजे यांचं काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, असं एक शंका हायकोर्टाला येऊ शकते. म्हणजे की बाबा हे का फेवर करतात का. पण असं नाही झालं. CBIनी पण असं म्हटलं की नाही, यांच्या काळामध्ये खूप प्रोग्रेस झाला आणि आम्हाला यात जज पाहिजे. त्यांनी रिट पिटिशन दाखल केलं आणि मग हायकोर्टला थोडंसं हे वाटलं आणि मला 1 महिन्याचा वेळ दिला. आणि 1 महिन्याच्या वेळ दिल्यानंतर त्यांनी त्या लोकांनी म्हटलं की आम्हाला मॅडमसमोरच गुन्हा कबूल करायचा आहे. त्यांनी गुन्हा कबूल केला, त्यांना शिक्षा दिली. खूप मोठी ट्रायल झाली, म्हणजे प्रचंड सगळे मीडियावाले वगैरे सगळेच होते. आणि जेव्हा मी शिक्षा दिली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा शिक्षा दिली त्या सगळ्यांना, तर त्या सगळ्या लोकांनी मला येऊन म्हटलं मॅडम आपका बहुत धन्यवाद, हमको कितने साल की सजा है मॅडम. सो इनोसेंटली दे आज की मॅडम हमको कितने साल की सजा है, मॅडम हमको कितने साल. म्हणजे असं कोणी विचारतं म्हणजे मला तर इतका अंगावर काटा आला की काय हाऊ दिस हॅपन. आणि मग त्यांना सांगितलं शिक्षा वगैरे आणि त्यांचीलाही शिक्षा दिली. तो म्हणला की याने अल्लाह उनको दुआ दे. म्हणजे शिक्षा दिल्यावर त्याला किती 250-300 कोटीचा दंड केला, जो त्यावेळेसचा हायेस्ट होता इंटरनॅशनली. आता 250-300 काही वाटत नाही, पण एक 7मध्ये 2007ची गोष्ट आहे. आणि मग आरोपींनी काय केलं, माझ्यासमोर आले ते तिथे डायसच्या तिथे, आणि त्यांनी मला न्यायदेवतेची मूर्ती भेट केली. न्यायदेवची मूर्ती भेट केली तर म्हटलं अरे बाबा जज म्हणून आम्ही घेऊ शकत नाही हे असं न्याय. तर म्हणे नाही आपको तो लेना है, आपने इतना प्यार दिया आपको तो लेना ही पडेगा. तर मी म्हटलं आप ऐसा करो कि आप डिस्ट्रिक्ट कोर्ट को दे दो, ये मैं तो नहीं लूँगी. और देखिए मैं बोली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डायसवरच म्हटलं देखिए मैंने कुछ नहीं किया, ये हमारे श्री माता की निर्मला देवी है जिनका मैं मेडिटेशन करती हूँ 20 साल से, उन्होंने सब किया. हे डायसवरच त्यांना सांगून दिलं. म्हणजे माझा जो अहंकार तिथेच ते मी म्हणजे श्रीमातांच्या चरणाशी सोडून दिला. मग एक पत्रकार होते टाइम्सचे, ते माझ्या केबिनमध्ये आले आणि मला म्हटले, गुजरातचे होते, आनंद नाव होतं त्यांचं, मला नाव पण आठवतं. मला म्हणे की मॅडम मैं एक सवाल पूछूं आपको. तर म्हटलं हाँ पूछो क्या बात है. तो बोले मैडम मैंने तो आज तक मैं रिपोर्टिंग के लिए इतना घूमता हूँ बोले, लेकिन मैंने आज तक इतना कंपैशन, क्या कंपैशन था बोले उनके, क्या कंपैशन था वो लोगों के. वो पूरे रो रहे थे बोले और पूरे आपको दुआ दे रहे थे, उनको सजा होने के बाद दुआ दे रहे थे. किती आणि खरंच झालं. त्यांनी सगळ्यांनी तो माहोल इतका म्हणजे खरंच ते डिवाईन जस्टिसच झाला तो. श्री माताजींनी या प्रकारचं ट्रायल मला नाही वाटत त्याच्यानंतर कोणाचं झालं असेल, पण झालं. आणि इतना कंपैशन तो मला कैसे क्या हो गया. मैं बोले कि ये मैंने नहीं किया है, मैं जो ध्यान माताजींचा माझ्याकडे टेबलवर फोटो होता है, ये जो हमारे श्री माताजी निर्मला देवी है इनके इससे इंस्पिरेशन से ये सब हुआ, उन्होंने किया, मैं तो बैठी हूँ सिर्फ. तर तो म्हणे कमाल है बोले, सच में कमाल है. मैंने खूप म्हणजे त्यांनी कौतुक केलं. तर ते म्हणजे हे म्हणजे खूपच अगदी एक्सेप्शनल झालं ना. एक्सेप्शनल झाल्यामुळे त्याला ते कौतुक करावं असं वाटलं. आणि मग त्या लोकांना सगळं त्यांची शिक्षा वगैरे सगळे झाले. आणि त्या लोकांनी मला लंबेच्या लंबे पत्र पाठवले. ते मी आता काही वर्ष ठेवले होते, पण म्हणजे थ्रू जेलर की तुम्ही किती आम्हाला प्रेम दिलं. आणि जी ट्रायल मुख्य म्हणजे आमचे मोठे मोठे जजेस आली ट्रायल की बाजूला म्हणजे हातच लावत नव्हते.
पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम जे डेअरिंग जे निर्भयता श्री माताजी आपल्याला देतात ना, त्या निर्भयताने कधीच भीती नाही वाटली, कधीच नाही. म्हणजे काही त्याच्यातले पॉलिटिकल लीडर होते, म्हणजे आता काही आहे तर शर्मा तर होते ना कमिशनर ऑफ पोलीस, अनिल गोटे पण होते. त्यांनी तर ट्राय झाल्यावर माझ्या प्रेसचं भाषण सुरू केलं की या मॅडमच्या काळामध्ये किती चांगलं, कोर्टात भाषण सुरू केलं की ह्या किती चांगल्या आहेत आणि यांनी आम्हाला कसा न्याय दिला. हे कसं आहे की हे सगळं श्री माताजी करून घेतात, म्हणजे कसं इम्पार्शियल जस्टिस ज्याला म्हणतो. हां, आता एक गोष्ट खरी आहे की पॉलिटिकल पोलीसवाले आणि मंत्री याच्यामुळे मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. मुंबईला गेले, तिथे विलासराव देशमुखचं नाव होतं, इथून बदली झाली. म्हणजे असे अनेक मला सफर व्हावं लागलं, पण श्री माताजींनी मला प्रोटेक्ट केलं. श्री माताजींनी मला बाजूला करून दिलं त्या सगळ्या गोष्टीतून. कारण की हे सगळं मला नंतर एका जणांनी सांगितलं की तुम्हाला खतम करायचा प्लॅन होता, पण हे प्रोटेक्शन होतं ना आपल्या डोक्यावर, म्हणून श्री माताजींनी प्रोटेक्ट केलं. तर याच्यासारखे असे भरपूर अनुभव आहे, पण आज हाच एक मेजर आज सांगून दिला. बाकीचे आपण नंतर बोलूत परत कधी. जय श्री माता.